आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज। नाशिक शहर ब्लॉक काँग्रेस सेवा दल नाशिक रोड अध्यक्ष सिद्धार्थ शामराव गांगुर्डे यांनी नाशिक रोड महानगरपालिका विभागीय अधिकारीने निवेदन पत्र दिले। नाशिक रोड हद्दीतील दत्त मंदिर ते सिन्नर फाटा या परिसरात रस्त्यांची अतिदयनीय अवस्था झालेली आहे। तिथेच त्याचे गेल्या 18 सप्टेंबर 2024 रोजी गाडेकर मळा येथील युवक उडान पुलावरून प्रवास करीत असताना खड्ड्यामुळे गाडेकर मळा येथील गरीब कुटुंबातील एक युवकाला आपला जीव गमावा लागला आहे। या रस्त्यावरून शाळकरी मुली व मुले सर्व नागरिक यांना प्रवास करिता एकमेव रस्ता असलेले तिथूनच नाईलाजाने प्रवास करावा लागतो। रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे पक्षाचे वतीने आंदोलन छेडले जाईल। त्यापासून होणाऱ्या परिणामास आपल्या कार्यालयाबद्दल कार्यालयात जबाबदार राहील याची नोंद दिली आहे, असे पार्टीचे उमेश चव्हाण सेवादल उपाध्यक्ष नाशिक रोड, पोपटराव हगवणे नाशिक शहर उपाध्यक्ष, लहू जाधव सचिन नाशिक रोड सेवादल हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आज नाशिक रोड विभागाचे विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या वतीनं दत्त मंदिर ते सिन्नर फाटा या दरम्यान जो उड्डाण पूल आहे यावरती जे खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यामुळे काल एक मिश्रा नावाचा तरुण मुलगा हा अपघातात जागीच मृत्युमुखी पडला व त्या दरम्यान 2 शाळकरी मुलींचाही अपघात झाला। या खड्ड्यामुळे वारंवार जे अपघात होत आहेत, या अपघाताला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी हा जो रस्ता बनवला याच्यावर डांबरीकरण झालं। 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान हा रस्ता उखडतो, याचा अर्थ महापालिकेच्या कामकाजाचा हा सर्व नागरिकांना हा प्रत्यय आला आहे आणि या स्वरूपाचे अनेक असे काही अपघात घडू नये, नागरिकांना याचा अतिशय त्रास होत आहे। असे त्रास हे वारंवार होत असल्या कारणामुळे आज नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या वतीनं हे फक्त निवेदन देऊन यांना सूचित करण्यात आलं आहे की जर आपण ही गोष्ट वेळेत थांबवली नाही तर नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या वतीनं तथा नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला खुर्चीवर बसू दिले जाणार नाही, अशा स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची दखल महापालिकेने घ्यावी ही विनंती। धन्यवाद।